त्यांच्याकडे जी माहिती आलेली ती कदाचित थोडीशी अपुरी वाटते, कारण का त्यांनी सांगितलं एकच त्या ठिकाणी कारवाई झालेली म्हणजे एफआयआर झालेला आहे. अध्यक्ष महोदय, आमच्याकडेच 5-7 तलाठी भरतीच्या बाबतीत एफआयआर झालेले आहेत, ते त्यांच्याच विभागाने केलेत. तिथं जे काही पोलीस आहेत त्यांनी चांगलं काम केलेलं आहे. पण विषय एवढाच आहे की एक आपल्याला इथं पेपर फुटीचा कायदा कधी आणला जाईल, कारण काय होतं त्यांनी उत्तर देत असताना आकडेवारीबद्दल बोलले, त्याला आपण नॉर्मलायझेशन म्हणतो. नॉर्मलायझेशनच्या नावाखालीच दुर्दैवाने त्या ठिकाणी घोळ खऱ्या अर्थाने होतो. नीटमध्ये ग्रेस मार्कच्या बाबतीत घोळ झाला, तसं आपल्या राज्यामध्ये नॉर्मलायझेशनच्या बाबतीत घोळ होतो. त्यामुळे याच अधिवेशनामध्ये आमची मागणी आहे, आमची विनंती आहे, युवांची विनंती आहे, विद्यार्थ्यांची विनंती आहे की पेपर फुटीचा कायदा याच अधिवेशनामध्ये आपण आणणार का? आणि जे काय मगाशी डेटा तुम्ही माहिती दिली, ज्याच्यामध्ये एफआयआर एकच झाल्या असं नसून अनेक एफआयआर त्याच्यामध्ये झालेले आहेत, त्याच्यामध्ये तुम्ही अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जे एफआयआर आणि कारवाई झाल्यात त्याची एकत्रित माहिती आमच्या अधिवेशनामध्ये आम्हा सगळ्यांना तुम्ही द्याल का?